ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। मोठी बातमी, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेली आहे आणि पुढे ढकलण्याबाबत एमपीएससी आयोगाने अजूनही एक परिपत्रक या संदर्भात जाहीर केलंय। मानसी देशपांडे आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मानसी, नम्रता, आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्र्यांनी 11 ऑक्टोबरला जी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणार होती ती पुढे ढकलत असल्याचं जाहीर केलं होतं आणि आज महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एमपीएससीनी परिपत्रक काढून पुढच्या परीक्षांबाबतही क्लॅरिटी दिलेली आहे। 1 नोव्हेंबरला महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा होणं अपेक्षित होतं, तसंच 22 नोव्हेंबरला महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब च्या परीक्षा, या संयुक्त परीक्षा असतात, या होणं अपेक्षित होतं आणि पण आता याही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असल्याचं एमपीएससीने जाहीर केलंय। खरं तर 11 ऑक्टोबरची राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलताना या परीक्षांबाबत काय होणार हा संभ्रम विद्यार्थ्यांच्या मनात होता आणि आज एमपीएससीने मात्र तो संभ्रम एका प्रकारे दूर केलाय। पण विद्यार्थ्यांच्या समोर मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय, कारण अशा प्रकारे या वर्षातल्या ज्या एमपीएससीच्या परीक्षा होत्या त्या परीक्षा आता पुढे ढकलल्या गेल्याचं स्पष्ट झालंय। या परीक्षा कधी होणार हेही अजून स्पष्ट नाही, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा जीव मात्र निश्चितपणे टांगणीला लागलेला आहे। नम्रता, खरंय मानसी, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।